ती लाईट लाव किंवा कुठून तिथली लाईट लावलीस तरी म्हणते तिथली चमकेल. ते वरचं बटन हां हे तर आता आपण इथं काय बघूया आता आतापर्यंत आपण काय होमोलायटिक हेटेरोलायटिक बॉन्ड फ्युजन बघितलं. होमोलायटिक मध्ये सहसा आयन तयार होत नाहीत, हेटेरोमध्ये होतात सहसा, पण असं काही नाही. होमोमध्ये जर समजा शेवटी डोकं वापरायचंच काम आहे कुठं पण. आता होमो जर असं झालं समजा एखादा रॅडिकल असा आहे म्हणजे असं काहीतरी आहे ह्याच्यावरती ऑलरेडी एक रॅडिकल आहे आणि आता म्हणजे काय हे इथं गेलं आणि हे इथं आलं तर ऑफकोर्स आता सी वरती डॉट येईल ह्या, पण ह्या पुढच्या सी वरती मायनस चार्ज नाही येणार, सॉरी त्याचा फक्त लोन पेरू. पण समजा ह्याच्यावर ऑलरेडीच आता मायनस असेल समजा, मग ही मायनस तर राहणारच की, म्हणजे आयन तयार होतच नाही असं काय का नाही, परंतु त्या प्रोसेसमुळे आयन तयार होत नाही. ऑलरेडी असणारे आयन राहू शकतात. हो. आता आपल्याला बघायचे काय सर्वात महत्वाच्या गोष्टी की कार्ब कॅटायन, कार्ब ॲनायन आणि कार्बन रॅडिकल, ज्याला आपण जे इंटरमिडिएट तयार झाला होता असं काहीतरी होतं बघा, ए आणि बी असं म्हटलं होतं आणि हे बॉन्ड हळूहळू तुटला आणि ए प्लस तयार झालं होतं का. तर आता जर मी सांगितलं कार्बनच्या स्वरूपात तर कसं होतं CH3Cl आणि समजा ह्याच्यावरती कोणतरी अटॅक केला, पुन्हा F मायनसनं अटॅक करायला, तर हा अटॅक मी काय म्हणलं तर सायमल्टेनियस होतो, म्हणजे हे इकडं बॉन्ड बनवून त्यांनी हळूहळू तुटते. तर त्या केसमध्ये इंटरमिडिएट तयार होत नाही, डायरेक्ट ट्रान्झिशन स्टेटमधूनच पुढे जाते. पण समजा हा बॉन्ड आपोआप तुटला, हा म्हणजे CH3 असा, पुन्हा हेटेरोलायटिकच आता तुटणार. समजा हेटेरोलायटिक तुटायला तर CH3 ह्याच्यावरती कसला येईल, म्हणजे इलेक्ट्रॉन कोण उडेल आता हे, कारण कार्बन आणि क्लोरीन मध्ये क्लोरीनची ताकद जास्त आहे. तर क्लोरीन वरती प्लस येईल आपलं, सॉरी क्लोरीन वरती मायनस येईल आणि ह्याच्यावरती प्लस येईल कार्बन वरती. हा झाला काय इंटरमिडिएट. हे इंटरमिडिएटचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावरूनच आपल्याला कोणाचा अंदाज येतो, ट्रान्झिशन स्टेटचा अंदाज येतो, हे का नाही. आणि ट्रान्झिशन स्टेटचा तर अभ्यास करता येत नाही, म्हणून इंटरमिडिएटचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग आपण आता इंटरमिडिएट्स बघूया. तसं तर हे इंटरमिडिएट्स भरपूर प्रकारचे, परंतु आपल्या सिलेबसला उगाच 3 दिलेत. तर कसा तयार होतो इंटरमिडिएट एक आपण बघूया उदाहरण. समजा हे हायड्रोजन आहे आणि समजा किंवा इथं क्लोरीन आहे, आणि समजा ह्याने हे इलेक्ट्रॉन इकडे काढून घेतले. आता सध्या तरी ह्या कार्बनकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ऑक्टेट विषयी जर विचार केला तर बरं काय, चार्ज फॉर्मल चार्ज जर काढायचा असेल आपल्याला तर त्यावेळेस आपण काय करतो, बॉन्ड मधला एकच इलेक्ट्रॉन पकडतो. पण ऑक्टेटचा विचार केला तर ह्या कार्बनकडे 8 आहेत. पण आता कसं होणार, हे आणि ह्याच्यावर मायनस येईल का प्लस येईल कार्बनवर, प्लस, आणि हे Cl मायनस निघून गेलं. मग हे जे तयार झालं ते कार्बनचा कॅटायन तयार झाला. कॅटायन म्हणजे प्लस चार्ज, त्याला म्हणतात कार्ब कॅटायन किंवा त्याला कार्बोनियम आयन असं पण म्हणतात जुन्या पुस्तकामध्ये. जसं अमोनियम आहे तसा कार्बोनियम, पण आता आपण कार्ब कॅटायनच म्हणणार. आणि ही खूप कामाची गोष्ट आहे, लक्षात ठेवायचं आहे. तसंच काय होऊ शकते, आणि कार्ब कॅटायन म्हणजे ऑलवेज असंच असावं असं काही नाही. इथं कोणते ग्रुप असू शकतात, ए बी सी काही असू शकते का नाही. सहसा आपण हायड्रोजन पकडतो.
पण असं हे एच म्हणजे इट सेल्फच एक अल्काइल ग्रुप असू शकतो, हे CH3 असं काही असू शकते. मेन आहे कार्बन वरती प्लस चार्ज असला की त्याला कार्ब कॅटायन असं आपण म्हणतो. ठीक आहे. हो. तसंच आता समजा एखाद्या प्रोसेसमध्ये हा बॉन्ड असा तुटला, तर कार्बनवरती कसला येईल? निगेटिव्ह. निगेटिव्ह. आणि समजा हे सध्या दोन्ही बॉन्ड कोणत्या पद्धतीने तुटलेत, होमो का हेट्रो? होमो. हा, हे जे बॉन्ड तुटलाय तो होमोलायटिकली तुटला का हेट्रो? हेट्रो. हेट्रोलायटिकली आहे का नाही. आता समजा हो. बॉन्ड असा तुटला, म्हणजे वेगवेगळ्या रिएक्शन कंडिशन आहेत ना. कंडिशन कुठं हो. तुम्ही सनलाईट वापरता, कुठं तुम्ही पोलार. जर तुम्ही सनलाईट वापरली तर तिथं सहसा होमोलायसिस होते, आणि पोलार सॉल्व्हंट मध्ये असलं की हेट्रोलायसिस होते. आणि मेन तर त्याच्यापेक्षा महत्वाचं इलेक्ट्रॉनिक डिफरन्स असते. मग इथं असेल का? अपेक्षा कळलं? अपेक्षा रॅडिकल तयार होईल ना. हा, मग रॅडिकलच झालं बघ. जरा लेट यायला का तिकडं? रॅडिकलच तयार झालं की काय? डॉट दिसला? डॉट हॅलो, हा. आवाज यायला तुला? हो. हा, मग इथं डॉट तयार झाला, रॅडिकलच केलाय. काही अडचण वाटायला का? नाही, ते आधी दिसलं नव्हतं व्यवस्थित. आता दिसलं? हो. हम्म. तर हा जो पहिला तयार झाला त्याला कार्ब कॅटायन म्हणतो आपण. हा जो दुसरा तयार झालाय त्याला कार्ब ॲनायन म्हणतात. काय म्हणायचं? कार्ब ॲनायन. हा पण एक इंटरमिडिएटच आहे, कधीतरी तयार होतो. आणि हो. हा जो तिसरा आहे त्याला म्हणतात कार्बन रॅडिकल. काय म्हणायचं? कार्बन रॅडिकल. आता तसं तर मोस्ट ऑफ द टाइम कार्ब कॅटायन आणि कार्बन रॅडिकल हे दोघंच महत्वाचे आहेत. कधी तर कार्ब ॲनायन तयार होत आहे. हो. मग आता ह्यांच्याविषयी काही प्रॉपर्टीज माहीत असल्या पाहिजेत. हे जे तिघं आहेत ते तिघं बघा कोण आहे ते. कार्ब कॅटायन. आता हे डायरेक्टच मी तुम्हाला काय, बरं ठीक आहे चालेल. कार्ब कॅटायन, त्याच्यानंतर रॅडिकल आणि ॲनायन. कार्बन ॲनायन, कार्ब ॲनायन. तुम्ही जर बघितलं ह्यांचं हेला कसं लिहितो आपण? CH3 प्लस, बरोबर. हे CH3 डॉट. CH3च नाही, ग्रुप दुसरे असू शकतात. CH3 मायनस. जर तुम्ही विचार केला हायब्रिडायझेशन काढायचं, तर हायब्रिडायझेशन आपण कसं काढलेलं आहे तुम्हाला आठवतंय का? तुला थोडं जरी आठवत नसलं अपेक्षा, तर बॉन्ड चॅप्टरमध्ये आपण हायब्रिडायझेशन काढत असतो, बरोबर आहे का? हो. तर हायब्रिडायझेशनचा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर, बरोबर का? हो. जरी तसं माहित नसलं तरी लक्षात असू दे, त्या चॅप्टरमध्ये आपण करणारच आहोत खूप डिटेलमध्ये. तर हे आहे सिग्मा बॉन्ड 1 2 3. 3 सिग्मा बॉन्ड झाले. हो. आणि लोन पेअर ह्याच्यावर नाहीच आहे. मग उत्तर काय आलं? 3. मग 3 साठी असते sp2. म्हणजे कसं असते, हे एच काढायचं असते. एच 2 3 4 5 असं असते, आणि त्याच्यावरून हायब्रिडायझेशन घ्यायचं असते. एच जर 2 असेल तर हायब्रिडायझेशन असते sp. स्टेरिक नंबर वरून येते हायब्रिडायझेशन. बरं ठीक आहे, तुला त्या पद्धतीने जमत असेल त्या वेगवेगळ्या पद्धती पण आहेत वेगवेगळ्या पुस्तकामध्ये, तसं काही त्याचं फिक्स हो. नाही. सिग्मा बॉन्ड लोन पेअर मोजूनच शेवटी काहीतरी काढते. पण तुला काढता येत असेल, आपल्याला एनिवेज ते चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहायचंच आहे, बॉन्ड चॅप्टरमध्ये. हो. ह्या चॅप्टरचा पार्ट नाही. हे sp आहे, हे sp2 आहे, ह्याला sp3 म्हणतात, आणि ह्याला काय म्हणणार सांग बरं मग?
sp3d. बस असं लक्षात ठेवायचं. ठीक. मग त्यानुसार जर तू बघितलं तर ह्याचं हायब्रिडायजेशन sp2 आलं. मग हो. ह्याचं पण sp2च येणार बघा, कारण का त्याच्याकडे फक्त एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, लोन पेअर नाही. लोन पेअर असली असती तर काय झालं असतं, 3 बॉन्ड आणि 1 झालं असतं 4, पण ते एक लोन पेअर हो. नाही. ह्याच्याकडे मात्र 3 बॉन्ड आणि 1 लोन पेअर आहे, म्हणजे 3 + 1 = 4 होत आहे, sp3. पण आता हे हायब्रिडायजेशन लक्षात ठेवायचं, असं रट्टा नाही मारायचा की कॅटायनचं हायब्रिडायजेशन sp2 असते, असं काही नाही. समजा जर कॅटायन हो. असा असेल तर CH3 CH2 प्लस, तर इथं पण sp2च येणार हायब्रिडायजेशन 1 2 3 सिग्मा 1, राईट. हो. पण समजा एखाद्या ठिकाणी असं काहीतरी स्ट्रक्चर आहे, CH2 डबल बॉन्ड, मग डबल बॉन्ड असल्याच्या नंतर सिंपल थिंग आहे, हे नसणार. मग ह्या वेळेस हायब्रिडायजेशन ह्याचं लगेच, आता हे कॅटायन आहे आणि म्हटलं की तुम्हाला ह्या गोल केलेल्या कार्बनचं हायब्रिडायजेशन सांगा, तुम्ही काय करणार, म्हणजे विद्यार्थी करतात, कॅटायन आहे हायब्रिडायजेशन sp2. नो, इथं काय एक सिग्मा बॉन्ड आहे, दुसरा सिग्मा बॉन्ड आहे, दोनच सिग्मा बॉन्ड आहेत. मग हायब्रिडायजेशन काय झालं, sp. सो पाठांतर नाही करायची गरज, ते लक्ष म्हणजे डोकंच लावायचं, म्हणजे आपल्याला H फॉर्म्युला आहे ना माहिती, त्याच्यावरून काढायचं. कार्बोकॅटायन झाला. पण सहसा आपले कार्बोकॅटायन सिंगल बॉन्डवाले असतात, असे डबल बॉन्डवाले नसतात. त्याच्यानंतर आता जॉमेट्री, आता sp2 म्हटलं की ट्रायगोनल, पिरॅमिडल का प्लेनार, ट्रायगोनल प्लेनार. तसंच ह्याची पण ट्रायगोनल प्लेनार. आणि ह्याची कशी असणार, ट्रायगोनल पिरॅमिडल. व्हेरी गुड, कारण टेट्राहेड्रल नसणार का बरं, 4 बॉन्ड, 4 हायब्रिडायजेशन आहेत ना, sp3 म्हणजे 4 आहे का, हो. म्हणजे हे असं टेट्राहेड्रल नाही का, टेट्राहेड्रल म्हणतात ना ह्याला. पण ट्रायगोनल प्लेनार पिरॅमिडलच करेक्ट आहे. का, कारण हायड्रोजन किती येतं, 3. 3. आणि इथं जर हायड्रोजन असलं असतं तर टेट्राहेड्रल, पण इथं कोण हो. आहे, एक लोन पेअर आहे. मग ती लोन पेअर लोन पेअर. स्ट्रक्चर मध्ये पाहायची नसते आपण. मग हे कसं दिसतं हो. तुम्हाला, पिरॅमिड सारखं दिसेल. हो. कळलं का पिरॅमिडल का आहे ते, हो. लोन पेअरमुळे. अदरवाईज जर मिथेन असला असता, जिथे 4 कार्बन आहे, ते टेट्राहेड्रल आहे, sp3 सहसा टेट्राहेड्रल असते जॉमेट्री. पण लोन पेअर ठेवली की पिरॅमिडल बनते, आणि 2 लोन पेअर ठेवलं की व्ही शेप बनते, जसं की वॉटर मध्ये. हो. आता ते पण बॉन्ड चॅप्टर असलं की त्याच्यामध्ये खूप पाठ होते, ते एकदम मस्त, म्हणजे एकदम क्लीन होते. आता इथं काही गरज नाही आपल्याला तेवढी डोक्याला ताप घ्यायची. समजा अचानक पुढे आलं की आपल्याला माहित असावं की ह्यांचं स्ट्रक्चर बाबा असं आहे तिघांचं. तर ह्याचं आहे पिरॅमिड. आता हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते कसं, ट्रायगोनल प्लेनर म्हणजे कसं, हे कार्बन आणि हे असं 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 एक प्लेन तयार होईल बघा, हे असं जर मी प्लेन तयार केला असा, हे प्लेन, हायड्रोजन 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 असे 3, आणि एक हे प्लस चार्ज आहे, म्हणजे ती एम्प्टी ऑर्बिटल आहे, कारण कार्बनकडे एकूण 4 तर ऑर्बिटल असतात. त्याच्यापैकी एकामधला इलेक्ट्रॉन निघून गेला बघा, तुम्हाला आठवते का, आता शांत बघावं लागते जरा, कारण हे ऑर्बिटल माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर आधारित कामं करणार आहोत आपण. हे असे 4 ऑर्बिटल होते कार्बनचे, 4 जण 4 हायड्रोजन सोबत ओव्हरलॅप झाले होते, एवढं कळलं. हो. आणि हे तयार कसा झाला, हे असा तयार झालाय, हे घेऊन गेलो होतं, क्लोरीन असेल कोणी असेल, पण हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन गेलं का नाही कार्बनचे. हो. मग हे कार्बनचं जे ऑर्बिटल आहे हे रिकामच झालं का नाही, आता एम्प्टी ऑर्बिटल झालं का. हो. हा, आधी तर हे इथं असल्यामुळं हायब्रिडाइज होतं ते,
सिग्मा बॉन्ड केल्यामुळे ते हायब्रिड होतं ऑर्बिटल. पण आता इलेक्ट्रॉन निघून गेल्यावर रिकामा राहिल्यावर त्याला हायब्रिडायझेशन मध्ये स्थान नसते, मग ते अनहायब्रिड होऊन असते, ज्याला की आपण पी ऑर्बिटल म्हणतो. बघा कार्बन मुळात आपण बघूया कसं होतं. ज्यावेळेस एकटा कार्बन असतो त्यावेळेस त्याच्याकडे असे इलेक्ट्रॉन असतात. जर कार्बनचं 6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं 1s2 2s2 2p2 होते, म्हणजे 2s2 आणि 2p2 असं. म्हणजे ज्यावेळेस कार्बन मिथेन मॉलिक्यूल तयार करत असतो त्यावेळेस काय होते, त्याचा हा इथला इलेक्ट्रॉन इथे एक्साइट होऊन जातो. हे 4 बॉन्ड बनले, बरोबर का? अपेक्षा बरोबर जरा. हो. मग आता हायड्रोजन 4 ह्याच्याजवळ आले, असे 4 हायड्रोजन. ह्या 4 हायड्रोजन सोबत काय होतंय, म्हणजे आता ह्यांचं अरे हा चूक झाली माझी, चूक झाली बरोबर आहे, 5 झाले. आणि ह्यांची आता मिक्सिंग होते, मग ह्यालाच हायब्रिडायझेशन म्हणतो आपण. आणि हे मिक्सिंग झाल्यावर 4 सारखे ऑर्बिटल तयार होतात. आवाज येत नाही सर. हा अपेक्षा. हा. तर बघा इथं आता आपण इथपर्यंत आलो, इंटरमिडिएट्स बघत होतो आपण. आता हे डायरेक्टली सांगतो. तर मी ते कार्बनचं सांगत होतो, ते एकदा फिनिश करूया आपण. कसा तयार झाला आणि कुठं कुठं गेले इलेक्ट्रॉन. तर कार्बन ज्यावेळेस एकटा होता त्यावेळेस असे होते त्याच्याकडे, म्हणजे बेसिकली असे होते. मग ते हायड्रोजन 4 आले की त्याचं एक्सायटेशन झालं. मग हायड्रोजन सोबत बॉन्डिंग करताना हे मिक्सिंग होऊन रिकास्टिंग होते, त्यालाच आपण हायब्रिडायझेशन म्हणतो. sp3 हायब्रिडायझेशन होते. असे 4 सारखेच ऑर्बिटल तयार होतात, त्यांच्यात एक एक इलेक्ट्रॉन. आणि हे 4 हायड्रोजन आले, त्या 4 हायड्रोजननं काय केलं, इथं बॉन्डिंग केली ह्याच्यासोबत, प्रत्येकासोबत ओव्हरलॅपिंग केली, बरोबर का अपेक्षा? ज्याला एम्प्टी ऑर्बिटल आहे पुढे, रिकामा ऑर्बिटल असलं की ते एक्साइट करतात. हा जवळपास सगळ्यांमध्ये होतं. कुठं होत नाही, कसं होतंय हे हळूहळू लक्षात येईल. हा पार्ट मेन ऑर्गॅनिक केमिस्ट्री जास्त नाही कामाला, इनऑर्गॅनिक मध्ये खूप जास्त लागतो. आणि तिथं एकदम क्लिअरच होऊन जाते. बॉन्डमध्ये एक 60-70% क्लिअर होतंय किंवा 50-60%. आणि ज्यावेळेस पी ब्लॉक एलिमेंट येते तिथं सर्वच क्लिअर होऊन जाते की काय एक्साइट होते, कोण होत नाहीत, कशामुळे होत नाही. ते मेन पार्ट इनऑर्गॅनिकचा हे उगा आता थोडं सांगतो. हा झाला मिथेन तयार. पण ज्यावेळेस ह्याच्यापासून रॅडिकल तयार होतो त्यावेळेस हा हायड्रोजन काय करतो, दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतः घेऊन चालतो. अपेक्षा कळलं का बघ? हो. मग इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. कसे 2 आहेत? एक कार्बनचा एक हायड्रोजनचा आहे. पण आता इथला तर हायड्रोजन निघून गेला, तो पण हे इलेक्ट्रॉन घेऊन गेला. मग हे एम्प्टी ऑर्बिटल आहे. मग हे एम्प्टी ऑर्बिटलला आता हायब्रिडायझेशन मध्ये ठेवत नाही, कार्बन काढून टाकतो, फुट बाजूला म्हणते. आणि मग हायब्रिडायझेशन काय होते ह्यांचं, फक्त 3 राहतात. बरोबर का? आणि हे एकटंच रिकामं पडतंय. मग हे ऑर्बिटल जे काही आधी हायब्रिड होतं ते आता अनहायब्रिड होतं. आणि हे मात्र 3 हायब्रिड राहतात. 3 म्हणजे sp2. आता हे जवळ 4 जण हायब्रिड होते त्यावेळेस असे दिसतात ते. असं मागे एक बॉन्ड असतो, पुढे एक असतो प्लेन 4 आणि हे 4 हायड्रोजन. पण ज्यावेळेस आता 3 झाले त्यावेळेस पुन्हा मग ते 3 रिअरेंज करतो कार्बन एकमेकापासून जास्तीत दूर. आता 4 असल्यावर एकमेकापासून जास्तीत दूर 109चा अँगल करतात जवळपास.
पण तिघं असलं 120 चा अँगल करतात असा आणि एकाच प्लेन मध्ये येतं. हो. है का नाही? बघा एका प्लेन मध्ये म्हणजे असं प्लेन काढूया आपण. आणि एक रिकामा ऑर्बिटल उरलं ना, हे काय पी, हो. ते असं ह्या प्लेनच्या वर आणि खाली असतं. एकदम मस्त आहे जॉमेट्री. आणि तरी इथं घाई घाई होत्या, बॉन्डमध्ये ते खूप क्लिअर असते. मग माहीत असलं पाहिजे कार्बोकॅटायन मध्ये एक रिकामं पी ऑर्बिटल आहे जे की हायब्रिड नाही. तर कार्ब आयनाइन मध्ये फक्त कसं आहे, रिकामा ऑर्बिटल आहे का? कार्ब आयन बघा तुम्ही फक्त नाही. एवढं जर बघितलं, हा रिकामा नाही, त्यात लोन पेअर आहे. मग लोन पेअर असलं की त्याला हायब्रिडायझेशन म्हणून बाहेर काढत नाही. मग तिथं कसं होते, हे कार्बन जसेल तसेच 109चाच अँगल करून राहतात हे हायड्रोजन. 109 फक्त वर राहते लोन पेअर. आता थोडं तर असा कार्ब आयनाइन असणार, लक्षात आले का? हो. आणि रॅडिकल कसं असणार माहिती आहे का? सेम असंच. कारण रॅडिकल मध्ये पण, आता रॅडिकल मध्ये कसं आहे, हे जे ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? हम्म? 6च. नाही एका एका ऑर्बिटल मध्ये एकूण तर बघ, 2. नाही एकच की बेटा, एकच राहतो ना. तू फक्त असं लक्षात घे, बघ असं आहे, अगोदर मेन मुळात मॉलिक्यूल कोण आहे? मिथेन आहे. मिथेन पासून हे सर्वजण तयार झालेत असं समज, बरोबर? एवढं कळलं? हो. हे असं, हे प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2-2 इलेक्ट्रॉन आहेत, एक कार्बनचा आणि एक हायड्रोजनचा. कॅटायन कसा तयार होतो? हा हायड्रोजन निघून गेला आणि जाताना हे 2 इलेक्ट्रॉन घेऊन गेला, मग हे ऑर्बिटल तुझं रिकामच हो. होतं. ऍनायन कसा तयार होतो? हा हायड्रोजन निघून गेला पण इलेक्ट्रॉन नाही घेऊन गेला, हो. म्हणजे राहिले किती? 3 हायड्रोजन आणि एक लोन पेअर, जे की इथं दाखवले 3 हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन होता तो निघून गेला आता, हो. पण इलेक्ट्रॉन ठेवून गेला. मग इलेक्ट्रॉन ठेवून गेलं की हायब्रिडायझेशन चेंज होत नाही. हो. फक्त एवढंच की ही लोन पेअर आता काय अगोदर म्हणजे थोडी जरा पसरते इथं, आणि म्हणून हा अँगल 109 जो आयडियल असतो टेट्राहेड्रलचा त्याच्यापेक्षा थोडा कमी होतो. ते पण बॉन्ड मध्ये डिटेलमध्ये आहे, किंवा ती लोन पेअरला जागा जास्त लागत असते. असं कळलं का हे? हो. आणि तिसरं रॅडिकल. आता रॅडिकल कसं तयार होते? हे हायड्रोजन निघून गेला पण जाताना काय घेऊन गेला? एक इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन घेऊन गेला. हे इलेक्ट्रॉन गेला निघून. मग एक इलेक्ट्रॉन निघून गेला, आता ती लोन पेअर राहिली का? नाही. बरोबर आहे, नाही राहिली. मग लोन पेअर नसल्यावर मग त्याचं हायब्रिडायझेशन बदलते. फक्त लोन पेअर असली कीच तिला हायब्रिडायझेशन मध्ये घेते त्यानं. लोन पेअर नाही, मग त्यानं काय म्हणते, हो. पुन्हा मी एवढ्यांचं हायब्रिडायझेशन करतो. म्हणजे हे कुणासारखं झालं? ह्या कॅटायन सारखं समजतंय. म्हणजे असा प्लेन, त्या प्लेन मध्ये 3 हायड्रोजन ज्यांच्यामध्ये अँगल आता किती? 120 चा आहे. हा अँगल 120 असतो बरं, हे इथून एवढा किंवा हा. हो. आणि एक ऑर्बिटल आहे पी, असं अनहायब्रिड झालेलं, बरोबर का? हो. पण इथं हे रिकामं होतं. इथं रिकामं आहे का ते? नाही. किती आहेत इलेक्ट्रॉन? 1. एक. कळलं? असं असतं. मग हो. कॅटायन हा ट्रायगोनल प्लेनार आहे आणि एक अनहायब्रिड एम्प्टी ऑर्बिटल आहे. एम्प्टी ऑर्बिटल
ऍनायन हा ट्रायगोनल पिरॅमिडल आहे आणि एक लोन पेअर आहे त्याच्यावर. आणि रॅडिकल हा ट्रायगोनल प्लेनरच आहे, बट एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार अनहायब्रिड ऑर्बिटल आहे. बरोबर, हो. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर आता ह्यांच्या भोवती इलेक्ट्रॉन किती येते? कॅटायनच्या भोवती जर बघितलीस तर एका बॉन्ड मध्ये 2 असतात ना, 1 2 3 4 5 6 आहेत. हो. ऍनायनच्या भोवती 8 आहेत. बरोबर का? हो. आणि ह्याच्या भोवती किती आहेत? रॅडिकलच्या भोवती 7. 7. मग तू जर बघितलीस तर रॅडिकल आणि कॅटायन ह्यांचं ऑक्टेट कसं आहे? कम्प्लीट आहे का इनकम्प्लीट आहे? इनकम्प्लीट. इनकम्प्लीट. ह्याचं पण इनकम्प्लीट आहे. मग ह्यांना इलेक्ट्रॉनची कमतरता आहे. हो. ह्यांना म्हणतात इलेक्ट्रॉन डेफिशियंट. काय म्हणतात? इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. रॅडिकल आणि कॅटायन. सहसा कॅटायन रॅडिकल बऱ्यापैकी सिमिलर बिहेवियर दाखवतात. आणि हा इलेक्ट्रॉन रिच म्हणूया मग आपण. त्याचा ऑक्टेट कम्प्लीट आहे आणि प्लस लोन पेअर पण आहे. हो. बरोबर. हो. तसं तर आता तुला वाटेल की रिच कसं म्हणायचं, 8च आहेत ना, 8च्या पुढे गेल्यावर 9 झाल्यावर रिच म्हणा. पण तसं नाही, ते रिलेटिव्ह गोष्टी असतात. रिलेटिव्ह म्हणजे बाबा कॅटायन पेक्षा तो रिच आहे, कॅटायन आणि रॅडिकल पेक्षा. आणि प्लस आता कसं लक्षात ठेवायचं, ही जी लोन पेअर असते ना, ही लोन पेअर म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. ती लोन पेअर कार्बन वरती असणं म्हणजे कार्बन कुणालाही देऊ शकतो लवकर. ऑक्सिजनवर असले कारण ऑक्सिजनची स्वतःची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे ना, मग त्याला ते लोन पेअरला सहन करू शकते. निगेटिव्ह चार्ज त्यांना सहन करू शकते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे. पण कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त नाही, म्हणून त्यांना लोन पेअर सहन करू शकत नाही. कळलं का? हो. मग सहन करायला गेलं म्हणजे याचा अर्थ ती कुणाला द्यायला तयार आहे, सतत कुणासोबत शेअर करायला. हो. एकट्याला सहन होत नाही, म्हणून तो इलेक्ट्रॉन रिच आहे असं म्हणतात. म्हणजे ज्यांना इलेक्ट्रॉन पाहिजे ते कार्बनकडे जाऊ शकतात. ह्या हो. हे इलेक्ट्रॉन रिच. म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत, कमतरता आहे त्यांना, म्हणजे इलेक्ट्रॉन पाहिजे असंच की, असंच का? हो. सो दे इलेक्ट्रॉन हो. लव्हर्स आहेत असंच म्हणावं लागेल का? हो. इलेक्ट्रॉन लव्हर्स. इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, मग त्यांना इलेक्ट्रॉन पाहिजेत म्हणून त्यांना इलेक्ट्रॉन आवडतात, म्हणजे इलेक्ट्रॉन लव्हर्स आहेत. किंवा इलेक्ट्रोफाइल्स असं म्हणतात. इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रो आणि लव्हर म्हणजे फाईल. फाईलचा अर्थ म्हणजे टू अट्रॅक्ट, टू लव्ह. हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लव्हिंग, हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर रिपेलिंग. फाईलचा अर्थ काय? लव्ह करणे त्याच्यावर. कळलं? हो. कोण कोण आहेत इलेक्ट्रोफाईल? मग कॅटायन आणि रॅडिकल. कॅटायन आणि रॅडिकल. मग हे नाव आता एवढं कामाचं आहे, इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रोफाईल, लय वेळेस येत आहे. उघड डोकं उठून घ्यायचं नाही. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काहीच नाही, त्याला इलेक्ट्रॉनची कमतरता आहे आणि म्हणून त्याला इलेक्ट्रॉन आवडतात. जे आपल्याकडे नाही ते आवडत असते आपल्याला. आणि हे इलेक्ट्रॉन रिच आहे म्हणजे ह्याला इलेक्ट्रॉन तेवढं लव नाही त्याला इलेक्ट्रॉनशी. उलट ह्याला कुणाचं लव आहे, कुणाला तरी इलेक्ट्रॉन द्यायचेत त्याला. म्हणजे उलट ह्याला पॉझिटिव्ह चार्जचं प्रेम आहे. ह्यांना जसं इलेक्ट्रॉनचं प्रेम आहे तसं ह्याला पॉझिटिव्ह चार्ज विषयी प्रेम असणार. पॉझिटिव्ह चार्ज कुठं असतो? इलेक्ट्रॉन मध्ये असतो का न्यूक्लियस मध्ये? न्यूक्लियोफाइल. हा, न्यूक्लियस मध्ये असतो पॉझिटिव्ह चार्ज, म्हणून इट लव्हज न्यूक्लियस. देअरफॉर ह्याला म्हणतात न्यूक्लियोफाईल. काय म्हणायचं ह्याला? न्यूक्लियोफाईल. मग इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लियोफाईल कळलं का अर्थ? हो. इथून पुढे हे न्यूक्लियोफाईल इलेक्ट्रोफाईल मेनी टाइम्स येत असतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवत असताना. ठीक आहे, त्याला घाबरायचं नाही. तर हे आपलं झालंय, हे आपण लिहून घेऊया. ठीक आहे. हो. मग एकच आता हेच लिहून घ्या फक्त, बाकीचं उद्या सकाळी सुरू करूया. तुला आवाज यायला का? कसं आलाय? यायलाय.
म्हणजे चला का सध्या व्यवस्थित? हो. मग चालतंय, मग चलत असल्यावर सध्या लिहून घ्या हे. बघूया स्टॅबिलिटी ऑर्डर वगैरे ह्याच्यानंतर सांगतो. मग सध्या फक्त आधी हे लिहून घ्या. हे पान खूप कामाचं आहे, शांतपणे लिहून घ्यायचं. ठीक आहे? त्याला झूम करता येते का तुला? हो. लिहून घ्या. हा, आवाज येतोय का अपेक्षा? हो. तर आता आपण इंटरमिडिएट्स बघितले. इंटरमिडिएटची स्टॅबिलिटी ऑर्डर म्हणायचा एक प्रकार आहे, ज्याच्यावरती खूप प्रश्न असतात. तर सध्या ढोबळमानानं उगं सांगतो कामापुरतं की आता इंटरमिडिएट म्हणजे आता हा कार्बोकॅटायन असा, त्याच्यानंतर आपण एक कार्बोकॅटायनच आहे. कळालं का तुला काय होत चाललंय? हो. हे सर्व कार्बोकॅटायन. मग इथे ह्या कार्बनला एकही कार्बन चिटकलेलं नाही, त्याचं सोडून दे. इथं ह्या कार्बनला एक कार्बन चिटकलेलं आहे, ह्याला म्हणतात प्रायमरी कार्बन. कसला कार्बन म्हणायचा? प्रायमरी. याला सेकंडरी, याला टर्शरी. म्हणून हा आहे प्रायमरी कार्बोकॅटायन. हा सेकंडरी कार्बोकॅटायन, हा टर्शरी कार्बोकॅटायन. हे कळलं का? हो. आता ह्याला काय म्हणायचं? ह्याला ते एकही नाही, पण ह्याला पण प्रायमरीच म्हणतात, किंवा प्रायमरी म्हणण्यापेक्षा मिथाइल कार्बोनियम आयन म्हणतात ह्याला. तसंच प्लसच्या ऐवजी जरी तो मायनस असेल तर प्रायमरी कार्बोनायन, सेकंडरी कार्बोनायन, टर्शरी कार्बोनायन. कळाले काय? हो. त्याच्यानंतर रॅडिकल असेल तर तसंच. ह्याला असं शॉर्टकट मध्ये लिहिलं तर CH3+, इथं कसं CH3 CH2+, असंच येईल का शॉर्टकट मध्ये? हो. CH3 CH2 कंडेन्स फॉर्म्युला. इथं कसं होईल? हो. CH3 टेकन ट्वाइस, दोन आहेत बघा. हो. CH+, इथं काय CH3 टेकन थ्राइस. क्लिअर? हो. मग आता कॅटायन आणि रॅडिकल हे दोघं सहसा सारखं बिहेव करतात, ऍनायन जरा वेगळा बिहेव करतात. मग स्टॅबिलिटी ऑर्डर कॅटायन मध्ये अशी दिसते: टर्शरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी, किंवा मी एका खाली एक लिहितो, टर्शरी इज मोर स्टेबल. कॅटायन मध्ये टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी, त्या दोघांमध्ये सेमच आहे. असं का आहे ह्याचं रिझन पुढे बघूया आपण. तर सध्या फक्त माहित असू द्या असं असते. आणि ऍनायन मध्ये प्रायमरी, एवढं कळलं का बघा? हो. आता आणखीन, आता हेच मॅक्झिमम तर हेच आपल्याला आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. पण कधी कधी असे पण तयार होतात जे की आपल्याला रेझोनन्स झाल्यावर बघायचं. आता असंही कॅटायन तयार होतं डबल बॉन्ड असलो, ह्याला म्हणतात व्हिनिलिक. व्हिनिलिक कॅटायन ही कमी स्टेबल असतात. कारण नंतर, कारण ह्या ग्रुपलाच व्हिनाइल ग्रुप म्हणत असतात, कॉमन नाव आहे. जसं व्हिनाइल अल्कोहोल आहे किंवा व्हिनाइल क्लोराईड, तर त्याच्यापासून तयार झालेला कॅटायन व्हिनिलिक. कळाले का नाव? तर हो. तसंच फिनाइल कॅटायन पण एक असतो, फिनिलिक असं. प्लसच्या ह्याच्यावर आणखीन एक असते, हे व्हिनिलिक सारखा वाटतो पण जरा वेगळा.
जरा वेगळं आहे, कळलं का? विनिलिक मध्ये कसं होतं, इथं होता प्लस चार्ज, इथं डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, प्लस चार्ज असतो, त्याला म्हणतात हो अलिलिक. अलिलिकची स्टॅबिलिटी तर ह्याच्यापेक्षा जास्त असते, त्याच्यामध्ये रेझोनन्स दिसून येते. म्हणून कारण नंतर बघू, आता उग माहित असू दे की असं आहे. आणि अलिलिक सारखा बघा, आता हे विनिलिक सारखा वाटणारा अलिलिक आहे, आणि फिनिलिक सारखं वाटणार आहे आणखी नसतं, जरा वेगळं बघा. कळाले का? बेन्झिन रिंग आहे, हो पण त्याला चिटकलेलं कार्बन, मग फिनिलिक. ह्यांची जवळपास सारखी, ह्या दोघांची जवळपास सारखी. कोणता? हे फिनिलिक, सॉरी 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 माझं चूक झाली, त्याला बेन्झिलिक म्हणतात, ह्याला फिनिलिक म्हटलं. कळलं का पेक्षा? हो बेन्झिलिक. आता ही ऑर्डर, फक्त ही इथली ऑर्डर रिव्हर्स झाली इथं. हो आता पण आणखीन एक होत, हे विनाईल आणि फिनिलिक. आता हे तर सर्वात पुढेच राहतं, पण ही ऑर्डर पूर्ण रिव्हर्स झाली असं म्हणायचं, माझं चूक झाली जरा. हो म्हणजे ही बेन्झिलिक ग्रेटर दॅन अलिलिक, ते तर आहेच सर्वच ठिकाणी तसं आहे, त्याचं रिझन नंतर. आणि मग इथं विनाईल आणि फिनाईल जवळपास सारखे, आणि मग ह्यांच्यापेक्षा कमी प्रायमरी सेकंडरी टर्शियरी. मेन तर ही आधी मुखपाट असू दे, त्याच्यावरच जास्त विचारलं जाते. ते बेन्झिलिक, फिनिलिक, विनिलिक हळूहळू होत आहे क्लिअर, पण टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी हे मात्र मुखपाट असलं पाहिजे, हेच जास्त कामाचं. हे एवढा फापड पसारा केला त्यापेक्षा सरळ एवढंच माहित असू द्या. मेन कॅटायन रेडिकल साठी 321 आणि ऍनायन साठी 123. बघा, ह्याचा शब्द सर्वात छोटा आहे ए फॉर ऍपल, आणि ह्याचा आकडा पण छोटा आहे 123. हे दोघं मोठे आहेत तर त्यांच्यासाठी मोठे 321. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरच जास्त प्रश्न आहेत, आणि हेच शिकत असताना मेनी टाइम्स नावं येते त्यांचे, आणि ते फास्ट येणं गरजेचं आहे. टर्शरी कॅटॅन स्टेबल असतो, त्याच्यामुळे टर्शरी कॅटॅन अटॅक होणार, मग सेकंडरी कॅटॅन बाजूला जाणार, असं शिकवताना फास्ट बोलल्या जाते. आणि ते जर त्याच्यावर कमांड असेल तर ते फर्स्ट कळतंय. कमांड नसलं की मग काय म्हटलं सर, प्रायमरी सेकंडरी काहीतरी म्हटले बाबा, ते काय लक्षात आलं नाही असं वाटायला लागतं. एवढं झालं. हो मग आता आपण इंटरमिडिएट बघितलं, आता आपल्याला बघायचं अटॅकिंग रिएजंट. आपण बघितलं होतं ना रिएक्शन मध्ये काय काय असतं ते, सबस्ट्रेट, रिएजंट, हो इंटरमिडिएट, प्रोडक्ट आणि बाय प्रोडक्ट. मग रेट ऑफ रिएक्शन अटॅकिंग रिएजंटवर पण खूप डिपेंड करतो. मग अटॅक करणारे रिएजंट म्हणजे कुणावर तरी कोणतरी अटॅक करलं म्हणजे ते स्टेबल असेल का नसेल. स्टेबल असल्यावर त्याला कुणावर तरी अटॅक करू वाटतंय का नसल्यावर? स्टेबल नसल्यावर. स्टेबल नसल्यावरच ते कुणाच्या शोधात जाईल ना. जसं की आता नोबेल गॅसेस स्टेबल आहे, त्यांना कुणाची गरज नाही, कुणावर अटॅक करत नाही, ते शांत आहे, रिॲक्टिव्ह नसतात. स्टेबल असलं की लेस रिॲक्टिव्ह, इनर्ट. स्टेबल नसलं, अनस्टेबल म्हणजे रिॲक्टिव्ह. एवढंच लक्षात ठेवायचं. अनस्टेबल म्हणजे रिॲक्टिव्ह. तर न्यूक्लिओफाइल हा अटॅकिंग रिएजंट म्हणजे असे रिएजंट केमिस्ट्रीमध्ये दोनच प्रकारचे असतात. रिएजंट आहे म्हणजे त्याला शोध आहे. शोध आहे म्हणजे कुणाचा, एक तर प्लस चार्जचा किंवा मायनस चार्जचा. आणखीन कशा शोध करणार आहे? ज्यांना प्लस चार्जची गरज आहे, प्लस चार्जचा शोध घेत असतात किंवा त्याच्यावर अटॅक करायचा प्रयत्न करतात, त्यांना न्यूक्लियस लव्हर्स किंवा न्यूक्लिओफाइल्स म्हणतो आपण. कळलं? हो आणि जे इलेक्ट्रॉनच्या शोधात असतात त्यांना इलेक्ट्रोफाइल्स म्हणतात. हो इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे इलेक्ट्रॉनच्या शोधात आहेत म्हणजे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहेत. हो आणि न्यूक्लिओफाइल हे इलेक्ट्रॉन रिच असतात, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची एक लोन पेअर असते.
जे की ते दुसऱ्याला देऊ शकतो. कळलं का? हो. मग न्यूक्लिओफाईल कसे असतात? एक न्यूट्रल असू शकतात, दुसरे निगेटिव्हली चार्ज पण असू शकतात. न्यूट्रल म्हणजे जसं की वॉटर आहे, जर बघितलीस त्याच्यावर ऑक्सिजनवर लोन पेअर आहे, चार्ज ओव्हरऑल नाहीये. आपण लोन पेअर कसं काढायची ते तर बघितलं ना लुईस स्ट्रक्चर मध्ये. हो. तसं इथं नायट्रोजनवर लोन पेअर येते, तसंच हे अमाईन आहे तर तिथं नायट्रोजनवर लोन पेअर. तर ह्यांच्याकडे लोन पेअर आहे पण चार्ज आहे का? नाही. नाही. मग दे आर न्यूट्रल विदाउट हॅव्हिंग चार्ज. अशा टाईपचे काही न्यूक्लिओफाईल आहेत. तर दुसरे न्यूक्लिओफाईल असे आहेत की निगेटिव्हली चार्ज आहेत. आता ऑफकोर्स निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे त्यांच्याकडे लोन पेअर तर आहेच. म्हणजे मेन आहे न्यूक्लिओफाईलकडे लोन पेअर असते. हे लोन पेअर एक तर निगेटिव्ह चार्ज सहित असू शकते किंवा विदाउट निगेटिव्ह चार्ज पण असू शकते. कळलं का? हो. निगेटिव्हली चार्ज हे NH2 R मायनस CN मायनस. म्हणजे आता हे काय CN मायनस म्हणजे असंच तयार झालं आहे. HCN हे इलेक्ट्रॉन काढून घेतले असणार CN मायनस. हा झाला न्यूक्लिओफाईल म्हणजे मायनस चार्ज आहे, याच्यावर लोन पेअर आहे. हीच लोन पेअर झाली ना. तर बॉन्ड मधलीच बॉन्डलाच लोन पेअर मध्ये कन्वर्ट केले का नाही? हो. कुठं चार्ज? नाही नाही नाही, पण ती लोन पेअर त्याची स्वतःचीच आहे, त्याच्या बॉन्ड मधली चोरलेली नाही. जर वॉटर बघितलं तर असं आहे, हे ऑक्सिजनची स्वतःचीच इलेक्ट्रॉन आहेत, मग त्याच्यावर मायनस चार्ज नाही. पण ही लोन पेअर कुठून आली? हायड्रोजनचा एक चोरला म्हणून मायनस चार्ज. सो दिस इज न्यूट्रल न्यूक्लिओफाईल, दिस इज निगेटिव्हली चार्ज न्यूक्लिओफाईल. कळलं? हो. मग तसे तयार होतात हे OH मायनस, हॅलाइड आयन जे असतात RO मायनस. हे तर हळूहळू आता एक MCQ सोडत गेले की खूप जास्त क्लिअर होतं. तसंच आता इलेक्ट्रोफाईल, त्याचे प्रकार काय? एक तर ते न्यूट्रल असू शकतात किंवा पॉझिटिव्ह चार्ज. हे कसे येतात? एक तर न्यूट्रल किंवा निगेटिव्ह. हे न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह. मग न्यूट्रल वाले कसे असले पाहिजे? उगाच कोणी नाही. आता H2O न्यूट्रल आहे, परंतु तो इलेक्ट्रोफाईल नाही, न्यूक्लिओफाईल. मग इलेक्ट्रोफाईल काय असतो? इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे एम्प्टी ऑर्बिटल असलं पाहिजे. त्याचं स्ट्रक्चर काढलं की कळतं. जसं की AlCl3 ते तर कळणार नाही तुम्हाला, पण त्यापेक्षा काय FeCl2 ZnCl2 हे डी ब्लॉकचे एलिमेंट घेतल्यामुळे तेवढं कळणार नाही, पण AlCl3 कळतं. ॲल्युमिनियम जर बघितलं तुम्ही तर त्याच्या भोवती 3 इलेक्ट्रॉन, 3 हो. इलेक्ट्रॉन म्हणजे असे असे 3 इलेक्ट्रॉन, राईट? हो. मग AlCl3 तयार होताना काय होणार? हे इथे उडी मारणार. हायब्रिडेशन झालं, 4 ऑर्बिटल आहेत पण 3च इलेक्ट्रॉन आहेत. 3 क्लोरीन ह्याच्या भोवती येणार, 3 बॉन्ड बनवणार आहे का? हो. पण एक रिकामच ऑर्बिटल राहील का? हा, 3 क्लोरीन हे तिघासोबत बॉन्ड बनवलं नाही तर हे 3 इलेक्ट्रॉन सोबत, हो. पण हे ऑर्बिटल रिकामच राहिलं. ॲल्युमिनियमचं, ॲल्युमिनियमकडे कसं असणार? त्या 3s मध्ये 2 आणि 3p मध्ये 1 होता ना अगोदर. हो. इथल्याने एक इथं उडी मारली, मग 3p मध्ये 2 झाले, 3s मध्ये 1 झालं. बरं, ते एक्सायटेशन जर तुला बॉन्ड मध्ये कळेल, आपण त्याच्या डोक्याला ताप घेऊन येतो, हे का नाही? उगाच कशाला, त्या चॅप्टर मध्ये झालं. बरं, एवढं तर कळतंय AlCl3 म्हणजे असं आहे. एवढं कळलं का बघ? आवाज येत नाही का? हॅलो.
आवाज यायला अपेक्षा? हो. हा, हे AlCl3चं स्ट्रक्चर असं आहे, हे कळलं का? हो. अल्युमिनियमच्या भोवती किती इलेक्ट्रॉन आहेत? 3 असतात. नाही, आता ह्या कंपाऊंड मध्ये 6. मग ऑक्टेट कम्प्लीट आहे का इनकम्प्लीट आहे? इनकम्प्लीट. इनकम्प्लीट म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिच आहे का डेफिशियंट आहे? डेफिशियंट. डेफिशियंट, म्हणून इलेक्ट्रोफाईल आहे. कळलं का? हो. हो. काय इलेक्ट्रोफाईल आहे कळलं? हो. हं. आणि ते एमटी ऑर्बिटलचं लक्षात येणं आलंय का? हा. बघ, ते पण माहित असणं गरजेचं आहे. बॉन्ड चॅप्टर मध्ये असतं ते. तर इथं मी कामापुरतं सांगतो. तुला एवढं तर कळलंय ॲल्युमिनियम 13 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक हो. कॉन्फिगरेशन काय 1s2 2s2 2p6 3s2 3p1 है काय? हो. एवढंच आपल्या कामाचं आहे. पुढचं हे तर काय व्हॅलन्स कामाचं असतं. मग ॲल्युमिनियम म्हटल्यावर काय 3s2 3p1 हे तुला कळलं का? एवढं आता इतकं समोर हे काढलेलं हो. एवढं. हो. हो. हा, मग हे आता ॲल्युमिनियमला 3 बॉन्ड बनायचे म्हणजे ह्याचं एक्सायटेशन इथं करायचं. कारण जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन असतील तेवढेच बॉन्ड होतील ना. हो. 3 बॉन्ड करायचे. मग अनपेड इलेक्ट्रॉन आता 3 झाले, बरोबर का? हो. मग हे तर रिकामच आहे. हो. आता ह्यांची मिक्सिंग होते म्हणजे sp2 हायब्रिडायशन होते. आणि sp2 हायब्रिडायशन झाल्यावर हे सर्वजण मिक्स होतात. तिघ जण बरं काय, जेवढ्यांना बॉन्ड करायचं आहे तेवढेच, बरोबर का? हो. ह्यांच्यासोबत 3 क्लोरीन येऊन बॉन्ड बनवतात असं ह्याच्यासोबत, बरोबर? हो. आणि हे एक ऑर्बिटल रिकामच आहे का? हो. मग एम्प्टी ऑर्बिटल आहे. मग एम्प्टी ऑर्बिटलचं काम काय असतं? इट कॅन ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. म्हणजे रिकामी खोली आहे ना, हो. मग इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायची ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे तो इलेक्ट्रॉन लवर आहे म्हणायचं आपण. हो. म्हणजे इलेक्ट्रोफाईल. म्हणून इलेक्ट्रोफाईल कडे एम्प्टी ऑर्बिटल असतं. हो. आणि न्यूक्लिओफाईल कडे लोन पेअर असते. काय असते? लोन लोन पेअर. पेअर. म्हणजे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची टेंडन्सी असली पाहिजे त्याकडे, बस त्याच्याकडे. हो. मग हे म्हणजे ह्याच्यावर कोणता चार्ज नाही, पण एम्प्टी ऑर्बिटल असल्यामुळे ते इलेक्ट्रोफाईल. कळलं? तसंच FeCl2 ZnCl2 पण त्यांच्याकडे डी ऑर्बिटल एम्प्टी असतात. त्याचं काही तुम्हाला आता स्ट्रक्चर कळावं असं काही गरज नाही, पण माहीत असले पाहिजे त्यांचे नाव, कारण ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये वापरले जातात इलेक्ट्रोफाईल म्हणून. हो. इलेक्ट्रोफाईल विषयी मग काय लक्षात ठेवायचं मेन, की त्याच्याकडे काय पाहिजे? एम्प्टी ऑर्बिटल. एम्प्टी ऑर्बिटल, किंवा नसलं तरी तयार व्हायची ताकद तरी असली पाहिजे. कसं ते बघूया नंतर. हो. म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायची सोय असली पाहिजे. तर मेन तर एम्प्टी ऑर्बिटल हा शब्द लक्षात ठेवायचा ह्याच्याविषयी. हो. आणि ह्याच्याविषयी लोन पेअर ठेवायचा. मेन काय? लोन पेअर. इथं काय इलेक्ट्रॉन डेफिशियंट, एम्प्टी ऑर्बिटल, ही दोन. हो. मग न्यूट्रल वाले तर कळले, इकडचे न्यूट्रल वाले कळले. हो. आता हो. हे पॉझिटिव्हली चार्ज वाले. आर प्लस. आर प्लस म्हणजे काय? आर आपण हे बघा असं असतं. आर म्हणजे काहीच नाही बघा, हे असं, हे हे अल्केन मधला एक हायड्रोजन काढून टाकलं की हे जे असं दिसतं ना आपलं CH3 असं, त्याला आपण आर हो. म्हणतो. आर. म्हणजे ह्या आरचा जर विचार केला तर त्यात एक एम्प्टी ऑर्बिटल आहे का? हे रिकामा ऑर्बिटल आहे. म्हणजे आर प्लस म्हणजे हो. कॅटायनच आहे, क्या आणखीन काय? कॅटायनच की आर हो. त्याच्यावरती प्लस म्हणजे कॅटायन. आपण बघितलं ना कार्बो कॅटायन मध्ये एम्प्टी ऑर्बिटल असतो, हो. पी ऑर्बिटल, म्हणून झाला तो हो. इलेक्ट्रोफाईल. हे Na प्लस जरा चुकलं, NO प्लस पाहिजे. तसंच NO2 हा. प्लस. ह्यांचे स्ट्रक्चर्स जर काढले, थोडक्यात वर काढतो, जास्त डोक्याला ताप नाही घ्यायचा. बघा, मला एकदा चेंज करतो. ते ओ मी लिहिलं होतं वर्गात, त्याला असं वाटलं की सरचं चुकलं असेल, त्यानं मनानं असं ओ ए केलं त्याला पुन्हा. तर ती
ओच आहे NO प्लस. आता हे कसं काय येतं NO प्लस म्हणजे तुम्ही छोटेसे डायग्राम काढू शकता म्हणजे ते लुईस्टरचं. जर NO2 बघूया आता NO2 कसं तयार होणार असं एवढं तर आपण विचार करू शकतो. मग आता नायट्रोजन कडे किती असतात 5 मग 2 तर करणारच. आता ही तर एक करणार पण प्रॉब्लेम काय आता सर्वात पहिले ते NO प्लस NO2 प्लस आहे ना म्हणजे प्लस आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन आला का गेला गेला. गेला इलेक्ट्रॉन गेला म्हटलं की इलेक्ट्रॉन डेफिशियंट झालं म्हणून इलेक्ट्रोफाईल असायलाच हो. पाहिजे. पण हो. कधी कधी जरी प्लस चार्ज आपल्याला वाटतं प्लस चार्ज आहे म्हणजे आता हा इलेक्ट्रोफाईल असायलाच पाहिजे पण कधी कधी नसते कारण एमटी ऑर्बिटल असणं लय महत्वाचं आहे. एमटी ऑर्बिटल नसलं की त्यानं प्लस चार्ज असूनही इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करू शकते का कुणाचं हो. तरी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायसाठी माझ्याकडे हो. एमटी ऑर्बिटल म्हणजे खोली रिकामी असली पाहिजे ना हो. मग ते खूप महत्वाची गोष्ट आहे. एमटी ऑर्बिटल हा शब्द महत्वाचा आहे. तर NO2 प्लस विषयी जर बघितलं आपण तर एक इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणजे कुठला निघून गेला असेल बरं बघा मायनस चार्ज आला की इलेक्ट्रॉन निगेटिव्ह कडे येतो आणि निघून जायचा म्हटल्यावर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कडून जातो. मग हे याच्यामध्ये कोण आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नायट्रोजन. नायट्रोजन कडूनच निघून गेला असेल. नायट्रोजन ओरिजिनली कसं असतं हे असे 5 असतात. हो. मग त्यातला एक इलेक्ट्रॉन निघून गेला NO2 प्लस म्हणजे असंच की म्हणजे हो. आता नायट्रोजन कडे असे 4 झाले. बरोबर का हो. मग आता हे असं झालं ठीक आहे. आत्ता नायट्रोजन काय करतो मग याला इथं घालतो बरोबर कळलं का हो. मग त्याची एक लोन पेअर क्रिएट झाली. हा त्यानं असंही करू शकला असता एकदम नो प्रॉब्लेम असंही करायला काहीच प्रॉब्लेम नाही. मग ते पण एक त्याचं पॉसिबल स्ट्रक्चर आहेच ठीक आहे परंतु ते ऍक्च्युली असं तयार झालेलं नाही वेगळ्या पद्धतीने झाले ते सांगतो. मग त्याने इथं लोन पेअर क्रिएट केली ती लोन पेअर ह्याला देऊ शकते का असं बघा हो. आणि आता ऑक्सिजनचं कम्प्लीट झालं हो. ह्याच्यावरती प्लस चार्ज आहे मग नायट्रोजन कडे हो. रिकामा ऑर्बिटल आहे का नाही हो. म्हणजे रिकामा ऑर्बिटल कसं आहे आणि का तो इलेक्ट्रोफाईल कळ आता हो. तू जे म्हणतेस ते म्हणजे ही काय म्हणाले वैष्णवी की असंही शक्य आहे बरोबर ना असं म्हणजे इकडून इथला इलेक्ट्रॉन तिकडे घालण्यापेक्षा इथंच राहू द्यायचा एका ऑक्सिजन सोबत असे डबल बॉन्ड आणि दुसऱ्या ऑक्सिजन सोबत इथं असा बॉन्ड करायचा झालं 4 बरोबर आहे का कळलं का अपेक्षा हो. ओके त्यात पण काही प्रॉब्लेम नाही पण ते ऍक्च्युली NO2 असा तयार नाही होत की एक नायट्रोजन आणि 2 ऑक्सिजन ते ऍक्च्युली असं तयार होतं हे N ओरिजिनली हे असं होतं HNO3 होता तो आणि सॉल्व्हंट मध्ये OH निघून गेला त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन निघून गेला बरोबर आहे हो. आणि तो आता असा तयार झाला NO2 प्लस आणि म्हणून त्याच्याकडे ती एमटी ऑर्बिटल आहे कळलं हो. तसा विचार केल्यावर इथली लोन पेअर पुन्हा इथे जाऊ शकते इथे डबल बॉन्ड होऊ शकतो ते पुढे रेझोनन्स मध्ये बघूया आपण सध्या कळलं त्याचं स्ट्रक्चर कसं आहे NO2 प्लस मध्ये कसं हो. काय एमटी ऑर्बिटल तेच आता अमोनियम नावाचा एक कॅटॅयन आणि विद्यार्थ्यांना एकदम फास्ट म्हणजे पाठांतराचा नाद लईच असतो प्लस चार्ज म्हटलं की इलेक्ट्रोफाईल मायनस म्हटलं की न्यूक्लिओफाईल मग ह्याचं उदाहरण दिलं लगेच इलेक्ट्रोफाईल असं म्हणतात NH3 इलेक्ट्रोफाईल नाही न्यूक्लिओफाईल आहे कारण त्यावर लोन पेअर आता सॉरी NH4 प्लस पण हा इलेक्ट्रोफाईल आहे असं म्हणतात पण तो नाहीये का नाही बघा कारण त्याच्या बेसिकला जा N H H हे झाला NH3 न्यूक्लिओफाईल आहे नो प्रॉब्लेम हो. न्यूक्लिओफाईल निगेटिव्ह चार्ज असतो त्याच्याकडे सहसा किंवा लोन पेअर मग आता काय होतंय सॉल्युशन मध्ये समजा एखाद्या दिवस प्रोटॉन तयार झाला कुठून तरी मग हे हायड्रोजन कडे एक इलेक्ट्रॉन होता तो निघून गेला एमटी ऑर्बिटल आहे का नाही आता हायड्रोजन कडे
नाही. H प्लस म्हणजे काय? H म्हणजे काय? 1s1 H कडे आहे. बघ ना, 1s1 असं, हो. ठीक आहे. हो. आणि H प्लस म्हणजे काय? हा इलेक्ट्रॉन गेला निघून. हो. मग आता एम्प्टी ऑर्बिटल आहे का नाही? आहे. आहे ना. हो. H कडे एक इलेक्ट्रॉन आहे. हे बघ, H त्याच्याकडे कसं आहे? एक इलेक्ट्रॉन आहे ऑर्बिटल मध्ये, हे का नाही? हो. पण H प्लस कडे तो इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणजे काय आहे? एम्प्टी ऑर्बिटल. एम्प्टी ऑर्बिटल आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन निघून जातो पण ऑर्बिटल निघून जात नसतं. हो. मग आता हा एक लोन पेअर ऍक्सेप्ट करू शकतो की नाही एका ऑर्बिटल मध्ये? एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतो. हो. मग तसा तो आता काय करतो? ह्याचे 2 इलेक्ट्रॉन इथे ऍक्सेप्ट करतो, बरोबर का? हो. मग हे असं बनतं N H H H H प्लस आला. पण जर नायट्रोजनचा विचार केला तर नायट्रोजन म्हणजे अगोदर नायट्रोजन कसं होतं हे बघायचं. हे असं म्हणजे काय? एक लोन पेअर आहे आणि 3 बॉन्ड केले, त्याला कळाले का? हो. हे बघा, ही एक त्याची लोन पेअर इथली आणि 3 कोणासोबत बॉन्ड केले? हायड्रोजन सोबत. हे असे इथं 3 हायड्रोजन दिसालेत का? हो. आणि ही लोन पेअर नंतर त्याने ह्याला दिली. असंच का? हो. मग ही लोन पेअर देताना हो. इथं एम्प्टी ऑर्बिटल तयार झाले हो. नाही ना? तसं काय? देऊन टाकली नाही. हा, जर ह्यानं आता हे घेऊन गेली, जर ह्यानं आता हे घेऊन गेलं पळून, तर इथून हे रिकामं होईल ना. हा. पण सध्या त्याने घेऊन पळून गेले का हायड्रोजन? सध्या ह्या नाही. हायड्रोजननं काय केलं? शेअर केलं. जो प्लस वाला हायड्रोजन होता ना, मग आता नायट्रोजनकडे रिकामी खोली आहे का? नाही. नाही. मग रिकामी खोली नाही, पण प्लस चार्ज आहे. हो. का आलाय? ते हायड्रोजनचा. हो. नुसतं प्लस चार्ज आहे पण रिकामी खोली नाही. पण इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? आता ह्यानं इलेक्ट्रोफाईल आहे का नाही आपल्याला बघायचं. हे बघायचं ना, आपलं काम ह्याच्यावर चालू आहे. हो. मग इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय जणांना वाटतं? इलेक्ट्रॉन लव्हर. इलेक्ट्रॉन लव्हर म्हणजे मायनस चार्ज लव्हर. मायनस चार्ज लव्हर म्हणजे प्लस चार्ज. म्हणजे प्लस वाला मायनसला लव्ह करतोच असं वाटतंय. परंतु याच्याकडे जरी प्लस चार्ज असला तरी ह्यानं मायनस चार्जला किंवा इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करू शकते का? कोणाच्या? घेऊ शकते का? कारण इलेक्ट्रॉन घेण्यासाठी काय पाहिजे तुमच्याकडे? एम्प्टी ऑर्बिटल. एम्प्टी ऑर्बिटल. लक्षात ठेवायचं, त्या केमिस्ट्रीत एकच होणार आहे. कोणतरी एक इलेक्ट्रॉन देणार आहे आणि कोणतरी एक घेणार. देणाऱ्याकडे लोन पेअर असते, घेणाऱ्याकडे रिकाम ऑर्बिटल असलं पाहिजे, बरोबर? किंवा हो. फार तर फार मग दोघे देतात, शेअर करतात. हो. मग आता मला सांग, इलेक्ट्रोफाईलला काय करायचंय? इलेक्ट्रॉन घ्यायचेत का द्यायचे? घ्यायचेत. घ्यायचेत. मग काय असलं पाहिजे इलेक्ट्रोफाईलकडे? एम्प्टी ऑर्बिटल. एम्प्टी ऑर्बिटल. घ्यायचं म्हणजे तुझ्याकडे एक पातेल असलं पाहिजे ना घ्यायला काहीतरी, असं हो. समजायचं. तर एम्प्टी ऑर्बिटल मग आहे का आता याच्याकडे? नाही. नाही. सहसा प्लस चार्ज ज्याच्याकडे असतो त्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल असतेच सहसा. जसं की NO2 प्लस आपण बघितलं का नाही? हो. परंतु अमोनियम एक असं आहे की त्याच्याकडे प्लस चार्ज आहे पण एम्प्टी ऑर्बिटल नाही. हो. मग आता सध्या तरी एकच एक्झाम्पल आहे असं माहित असणार. एक मिनिट हा, एकच मिनिट. हा बोला. तर मग एम्प्टी ऑर्बिटल नसल्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज असूनही इलेक्ट्रोफाईल नाही. ही एक वेगळी स्पेशल केस आहे. आणखीन असं जर कुठं असेल तर तसा विचार करावा लागेल. जसं की आता PH4, जसं NH4 प्लस आहे तसं PH4 प्लस तच होईल ना. हां, ते डोकंच लावावं लागेल. पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला पेपरमध्ये हेच येतंय. म्हणजे माहिती आहे मला असलंच काहीतरी येतं एवढंच. म्हणजे एकच असा अमोनियम प्लस आहे जो की दररोजच्या जीवनामध्ये लागतो केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यावर प्लस चार्ज पण आहे, परंतु तो इलेक्ट्रोफाईल नाही.
कळलं का अपेक्षा? हो. पण पेपरमध्ये काही येऊ शकतं, काय माहितीये काय करायचंय? आपण स्ट्रक्चर काढायचं ना. तुला तर बॉन्ड तर बघ, तसं तर लुईस स्ट्रक्चर तर आपण काढलेलंच आहे. बस तेवढंच बघायचं एमटी ऑर्बिटल आहे का नाही. आणि काय 200 MCQ सोडून बस झालं, त्याच्या पलीकडे काहीच नसते. विषय खतम. त्याच्यामध्ये येणारे डाऊट मी सांगणारच की. जर आलाच काही तर तुम्हाला स्ट्रक्चर काढून सांगतोच मी की कसं डोकं लावायचं. पण स्ट्रक्चरचं नाहीच, ते एकच लक्षात ठेवा, हा अमोनियमच आहे असा घोटाळा. पण तसाच त्याच्यासारखाच फॉस्फोनियम पण आहे. जसं अमोनियम आहे तसं फॉस्फोनियम आहे. म्हणजे नायट्रोजनच्या खालीच आहे ना फॉस्फरस, सेमच त्याचं बॉन्डिंग येते. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? इलेक्ट्रोफाईलसाठी काय असलं पाहिजे सांग बरं? एम्प्टी ऑर्बिटल. आणि न्यूक्लिओफाईलसाठी काय असलं पाहिजे? लोन पेअर. लोन पेअर, जी की त्याला डोनेट करता आली पाहिजे. मग तसा विचार केल्यावर थोडंसं एवढं असं त्याला असं टेक्निकली म्हणजे असं मॅथमॅटिकल नाही बोलता येत. आता बघा मी इथं जरा लिहितो मी, इलेक्ट्रॉन डेफिशियंट लोन पेअर. जसा इकडे शब्द महत्वाचा आहे, जसा इकडे लोन पेअर शब्द महत्वाचा आहे, तसं इथं काय महत्वाचं आहे? एम्प्टी ऑर्बिटल. आता तसा विचार केल्यावर हे NO2 प्लस जो आहे ना, त्याच्यामध्ये ह्या ऑक्सिजनकडे लोन पेअर आहे. कळलं का? हो. मग ते न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट करू शकतो का? तर म्हणजे आता अवघड गोष्टी आहेत तसं म्हटलं. पण ढोबळ मानाने असं समजायचं असतंय की ह्यानं न्यूक्लिओफाईल म्हणून ऍक्ट नाही करत, पण ह्या एम्प्टी ऑर्बिटलमुळे हे इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट करते. म्हणजे मेन सेंट्रल ॲटमकडे लक्ष ठेवायचं, पेरिफेरल ॲटमकडे जास्त लक्ष नाही द्यायचं. पण करायचंच म्हटल्यावर करूही शकते एखाद्या ठिकाणी, असं काही नाही, त्याच्यावर काही बंधन नाही, त्याला देऊ शकते ना कोणाला तरी, हे काय प्रॉब्लेम आहे. हो. बट सेंट्रल ॲटमकडे लक्ष ठेवायचं. सेंट्रल ॲटमकडे एम्प्टी ऑर्बिटल असेल तर तो ॲक्सेप्ट करेल इलेक्ट्रोफाईल. सेंट्रलवाल्याकडे जर लोन पेअर असेल, डोनेट करेल न्यूक्लिओफाईल. तसंच आणखीन काय, आता RCO प्लस, RCO प्लस कसं असणार आहे? CO R तर एक बॉन्ड बनवतो, हे डबल बॉन्ड, आणि प्लस म्हणजे ह्याचाच इलेक्ट्रॉन निघून गेला. आता कार्बनकडे कसं असते विसरायचं नाही, ओरिजिनली कार्बनकडे 4 असे ऑर्बिटल आहेत है ना. हो. आणि 4 बॉन्ड केलं की 4 असे पेअर होऊन जातात इलेक्ट्रॉन. हो. आता प्लस 4 म्हणजे आधी काय होतं, हे असं होतं, काहीच नाही. RCO इथं काहीतरी H असणार, आणि हा H न घेऊन गेला इलेक्ट्रॉन, किंवा क्लोरीन असणार. मग घेऊन गेला इलेक्ट्रॉन म्हणजे हे दोन्ही निघून गेले, इलेक्ट्रॉन पण निघून गेलं, पण रिकाम ऑर्बिटर राहिलं का नाही याच्याकडं? हो. मग एम्प्टी ऑर्बिटल असल्यामुळे हा काय आहे? बोला. इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल आहे. पण आता बघा, मी अगोदर इथं का लिहिलं नव्हतं ते एम्प्टी ऑर्बिटल, कारण ती काय अशी नेसेसरी कंडिशन नाही, म्हणजे असावंच असं नाही. आता कधी कधी इलेक्ट्रोफाईल कसं काम करतात, म्हणजे एक ते एम्प्टी ऑर्बिटल असलं पाहिजे किंवा तयार तरी झालं पाहिजे, ते जरा बघायचं आपल्याला. बरं, आता हे इथपर्यंत झालं. न्यूक्लिओफाईल अटॅक इलेक्ट्रोफाईल अँड व्हाईस वर्सा, म्हणजे न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईल अटॅक करतात आणि इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईलवर अटॅक करतात. बरोबर का? हो. हो. आणि न्यूक्लिओफाईल स्वतःची लोन पेअर ह्यांच्या एम्प्टी ऑर्बिटलमध्ये देत आहे. हो. आता डायपोल्स असतात केमिस्ट्रीमध्ये, तर डायपोल्स म्हणजे कसे? ए आणि बी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्याची जास्त असेल तर ह्याच्यावर मायनस, ह्याच्यावर प्लस, आहे का नाही, डेल्टा. हो. मग डायपोलमध्ये ह्याच्यावरती इलेक्ट्रॉन रिचनेस आहे आणि ह्याच्यावरती इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी आहे का नाही. मग हो. हे न्यूक्लिओफाईल सारखं काम करते आणि हे इलेक्ट्रोफाईल सारखं काम करते. ह्याच्याकडे एम्प्टी ऑर्बिटल सध्या आहे का? नाही. पण असं डबल बॉन्ड असेल तर थोड्या वेळाने हे इलेक्ट्रॉन इकडे जर शिफ्ट झाले तर याच्यावर लोन पेअर येऊ शकते आणि ह्याच्याकडे एक रिकाम ऑर्बिटल राहू शकते का नाही. हो. म्हणजे जरी सध्या नसलं रिकाम ऑर्बिटल, पण ते इझिली तयार करू शकते स्वतःकडे. म्हणजे समजा आता कार्बन हो. ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, आता ह्या कार्बनकडे समजा काहीच नाही, सध्या एम्प्टी ऑर्बिटल नाहीये, पण समजा ह्याच्यावरती कोणतरी आला अटॅक करायला,
तर आता सध्या तर कसं आहे, ऑक्सिजनची ताकद थोडी जास्त होण्याच्यावर थोडं डेल्टा निगेटिव्ह, याच्यावर थोडंसं डेल्टा पॉझिटिव्ह आहे. मग हो आता हे एक्स मायनस तर शोधत जाणार, कुणाकडे जाईल मग? निगेटिव्ह वाल्याकडे जाईल का पॉझिटिव्ह वाल्याकडे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मग ह्याला म्हणतोय तू माझे इलेक्ट्रॉन घे, पण घेण्यासाठी इथं रिकामा ऑर्बिटल पाहिजे. सध्या तर नाही. हो पण हे इझिली काय करू शकते, तू इकडे घे. म्हणजे कार्बननं हो काय केलं, इझिली ऑक्सिजनला देऊन टाकलं बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन. थांबा थांबा थांबा, घाई करू नका, घाई करू नका, शांत शांत. कार्बन हा सध्या काय की सर्वांचे ऑर्बिटल फिल भरलेले आहेत. हे लोन पेअर, कार्बनकडे 2 लोन पेअर असतात. पण काय म्हणजे ऑक्सिजनकडे आधीच आहेत, तर घेते म्हणजे बॉन्ड मधले फक्त घेते इकडे. म्हणजे त्याला काही एक्स्ट्रा घ्यायचे नाहीत बाहेरून. आता ऑक्सिजन कुणाची तरी आणखी बाहेरून आलेले घेऊ शकतात. आता ऑक्सिजन कसं आहे, हो ना, बघ की कसं. आता हे ऑक्सिजन म्हणजे तुम्ही तर हे विसरूच नका बघा, हे 4 ऑर्बिटल असे हायब्रिड झालेले असतात, किंवा हायब्रिड नसली विचार तरी कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन यांच्याकडे 4 ऑर्बिटल असतात. एसचा 1 आणि पीचे 3, बरोबर का बेटा अपेक्षा? हो हो मग सध्या बॉन्ड प्रिंट केलेले आहेत म्हटलं की असं समजायचं की आपण प्रत्येकामध्ये असं भरलेलं आहे का नाही. हो हे 2 लोन पेअर आणि हे 2 बॉन्ड पेअर, दिसलं का? 2 लोन पेअर आणि 2 बॉन्ड पेअर. मग आता ऑक्सिजनकडे काही रिकाम आहे का काही? नाही. कार्बनकडे पण नाही, कार्बन पण असाच आहे. कार्बननं पण 4 बॉन्ड केले. कार्बननं हे बघा ऑक्सिजन सोबत 2 केलेत आणि हायड्रोजन सोबत 2 केले. म्हणजे कार्बन असा आहे. हे कार्बनचे पण भरलेलंच आहे सर्व पोट आणि रिकामे ऑर्बिटल नाही, हो बरोबर आहे का? हो मग आता कोणीची, आता ह्यानं न्यूक्लिओफाईल म्हणून काम करू शकते कारण लोन पेअर आहे. पण हे इलेक्ट्रोफाईल म्हणून कसं काम करणार? एम्प्टी ऑर्बिटल तर कुणाकडेच नाही. पण कार्बन एम्प्टी ऑर्बिटल तयार करू शकतो लवकरात लवकर. ते कसं शक्य आहे त्याला? ते काय म्हणतो, ही जी शेअर केलेली जोडी आहे ती कंप्लीट तुझ्याकडेच ट्रान्सफर करून घे. पण त्यानं काही एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन घेतले नाही ना कुठले, ते ऑलरेडी त्याच्या ऑर्बिटलमध्ये आहेत. हे 2 ऑक्सिजनच्या, ठीक आहे. ऑक्सिजन म्हणजे कार्बन सोबत बॉन्ड केला म्हणजे हे कार्बनच्या ऑर्बिटलमध्ये आहेत आणि ऑक्सिजनच्या पण आहेत. ते दोघांच्या ऑर्बिटल ते शेअर केलेले आहेत, कॉमन इलेक्ट्रॉन. मग ते कुणाच्या एका खोलीमध्ये जाऊ शकतात, बरोबर का? हो म्हणजे असं होतं, हे कार्बनची एक खोली म्हणजे एक ऑर्बिटल, ऑक्सिजनचं एक ऑर्बिटल, आणि इथं असे आहेत हे दोघं. हे दोघांची ओव्हरलॅप होऊन एकच खोली तयार झाल्या. नंतर काय होते, हे सेपरेट होतात. म्हणजे कार्बनची खोली रिकामी होते आणि ऑक्सिजनच्या खोलीमध्ये हे दोन्ही बसतात, नो प्रॉब्लेम. एक बॉन्ड तयार होणं म्हणजे 2 ऑर्बिटल एकात एक घुसणे, म्हणजे 2 रूमांची एकच रूम झाली असं. किंवा ह्याला एक्झॅक्टली सांगायचं हो तर कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड कसा झाला, हे कार्बनचं ऑर्बिटल, त्यात एक इलेक्ट्रॉन, हे ऑक्सिजनचं एक ऑर्बिटल, त्यात एक इलेक्ट्रॉन होता. दोघांचे एक एक इलेक्ट्रॉन असे ओव्हरलॅप झाले आणि दोघांचे ऑर्बिटल ओव्हरलॅप झाले की त्यांचं एकच ऑर्बिटल बनतंय. म्हणजे हो एका ऑर्बिटल सारखंच काम करतात ते. पण आता हे सेपरेट हो होताना काय झालं, कार्बन म्हटलं तू दोन्ही घेऊन टाक, दोन्ही आले ऑक्सिजन पण. कार्बनची खोली तरी कमी झाली ना. हो हा ऑक्सिजनचा ऑक्सिजनकडे ठीक आहे, कार्बनचा एक ऑक्सिजनकडे जाईल ना. हा गेला. तिथे 4 जे इलेक्ट्रॉन आहेत लोन पेअरचे 2 आणि इथे एक नाही, लोन पेअरचे 2-2 हे 4 झाले. आणि कार्बनचा एक जात आहे. नाही नाही नाही, हे बघ, हे लोन पेअरचे 1-2 हे झाले आणि हे बॉन्ड मधले 2-2-4, हे बॉन्ड मधले हे 4. आता काय सांग, आता हे फक्त बॉन्ड मधले ऑक्सिजनवर जाऊन बसणार. म्हणजे ऑक्सिजनकडे आधी 8च होते, आता 8च आहेत. फक्त आधीच हे जे 2 आहेत ते कार्बन सोबत शेअर केले होते, आता एकट्याकडेच घेतले त्याने, म्हणून मायनस चार्ज येतो त्याच्यावर. पण नवीन ऑर्बिटल आणायची गरज नाही ना, ते ऑलरेडी त्याचा ऑर्बिटल आहे की इथे. ह्याला हे असं, हे काय, हे ऑर्बिटल दोघांचं मिळून एक ऑर्बिटल झालं त्याचं.
चार्ज आणि ऑर्बिटलला एकच धरले मी. बर आणखीन कळत नसेल तर सांगतो बघ. झालं का क्लिअर? तरी बघा कार्बन ऑक्सिजन मध्ये जे 2 बॉन्ड झालेत ना ते असे झाले की बाबा हे ऑक्सिजनचे 2 ऑर्बिटल होते, दोन्ही ऑर्बिटल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन होते. कार्बनचे 2 ऑर्बिटल एक एक, तसं ते एका ऑर्बिटलची ताकद 2 इलेक्ट्रॉन सहन करण्याची असते. आणि प्लस मग कार्बनची इकडे आहेत जी कुणासोबत झाले ते हायड्रोजन सोबत झाले तो ओव्हरलॅप आहे का नाही, हायड्रोजन सोबत बॉन्ड झालेत ना 2. आता हे ऑक्सिजन हो. ह्याच्यात घुसतो, कसा घुसतो बघा हे. आता ऑक्सिजनचा एक ऑर्बिटल आणि कार्बनचा एक ऑर्बिटल एकात एक घुसले आणि ते आता एकाच ऑर्बिटल सारखं एका खोलीसारखं काम करायला, आणि म्हणून त्यांच्यामध्ये त्यांच्या शेअर झालेल्या खोलीत 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसंच ही दुसरी पण खोली शेअर केली त्यांनी, तिथं 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि म्हणून ह्याला आपण असं डबल बॉन्ड लावतो. मग त्यातला एक बॉन्ड तोडला आणि तोडताना काय केलं की ऑक्सिजननं 2 इलेक्ट्रॉन घेऊन गेलं. आधी त्या ऑक्सिजनच्या एका खोलीमध्ये एकच इलेक्ट्रॉन होता, आता इथला पण हा पण आला, नो प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम आहे, खोली होतीच ना. कळलं का अपेक्षा? एका ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे का गेले का त्याच्याकडे? हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त असल्यामुळे त्याच्याकडे गेले. परंतु इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणजे उगा किती घेऊ शकत नाही. आता जसं की आता समजा हा पण, आता हे तर बॉन्ड असा आहे, आता बघा ऑक्सिजनचं कसं आहे, कार्बन आहे, हे ऑक्सिजन आहे, इथं हे शेअर झालेले आहे आणि इथलं कसं झालं आता तुटले ना, हे तोडलं की आपण ह्या दोघांना, आणि तोडताना काय झालं ऑक्सिजनकडे दोन्ही गेले आणि ही ऑक्सिजनकडे ऑलरेडी स्वतःचे. आता ऑक्सिजन हे पण तोडून स्वतःकडे घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. पण बाहेरच्या कुणाचे तरी इलेक्ट्रॉन घेऊ शकतो का ऑक्सिजन? बाहेरून आलेले कुणाचे? नाही. नाही, कारण ते घेण्यासाठी खोली आहे का त्याच्याकडे, ऑर्बिटल आहे का? नाही. 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 म्हणजे हायर ऑर्बिटल आहेत पण ते कामाचे नसतात. हो. कामाच्या म्हणजे एम्प्टी ऑर्बिटल नाही आता इथं, पण हे घेऊ शकतो इथला का, कारण का ऑलरेडी त्या इलेक्ट्रॉनसाठी एक खोली आहे त्याच्याकडे. ती मेन आहे ऑर्बिटल असलं पाहिजे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायला, उगाच कुठं पण ऍक्सेप्ट करता येत नाही. मग आता हे बॉन्ड तुटल्याच्या नंतर म्हणजे जसं की ह्याच्याकडे आता काही रिकामी खोली नव्हती, परंतु समजा एक्स मायनस जवळ यायला लागला ह्याच्याच का जवळ आला, कारण का ऑलरेडी काय होतंय, ही जी इलेक्ट्रॉन आहेत ना थोडे ऑक्सिजनकडे सरकलेले असतात पण आणखी तुटलेले नाहीत, म्हणून ह्याच्यात थोडंसं काय असतं निगेटिव्ह, ह्याच्यात थोडंसं पॉझिटिव्ह, म्हणून ह्याची टेंडन्सीच आहे ऑलरेडी येणाऱ्याची कुणाकडे जायचं, ह्या मायनस वाल्याची प्लस वाल्याकडे. परंतु जवळ आल्याच्या नंतर एवढं कळतं की ह्याच्याकडे रिकामी खोली नाही, परंतु तो काय म्हणतो नो प्रॉब्लेम, मी करू शकतो ना रिकामी खोली तयार. कशी? हे दोन्ही इलेक्ट्रॉन ह्याला देऊन टाकतो, दोन्ही दिले की ह्याची खोली झाली का तयार रिकामी, बरोबर जरा बेटा अपेक्षा. हो. आणि मग ह्याची जी मायनस चार्ज म्हणजे लोन पेअर असतो ते त्याला इथं टाक म्हणतो, त्याच्यासोबत मग शेअरिंग होते अशी, हे अशी, हे अशी. म्हणजे हा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये की एम्प्टी ऑर्बिटल नव्हतं बट त्यात कॅपॅसिटी आहे एम्प्टी ऑर्बिटल तयार करण्याची, तर तो इलेक्ट्रोफाईल म्हणून काम करू शकतो. आणि हा डायपोल होता. एक डायपोल म्हणजे कसं होतं, कार्बनकडे थोडा पॉझिटिव्ह थोडा निगेटिव्ह, ऑक्सिजनकडे थोडा निगेटिव्ह, बरोबर का? हो. मग ह्या डायपोल मध्ये जे पॉझिटिव्ह सेंटर असते ते इलेक्ट्रोफाईल सारखं काम करू शकतं आणि जे निगेटिव्ह सेंटर असते ते न्यूक्लिओफाईल सारखं काम करू शकतं. हे पण कळलं का? हो. मग डायपोल विषयी, डायपोल मध्ये प्लस मायनस 2 सेंटर असतात. प्लस सेंटर इलेक्ट्रोफाइलिकचं काम करते आणि मायनस सेंटर हे न्यूक्लिओफाइलचं काम करते, म्हणजे न्यूक्लिओफिलिक सेंटरचं काम करते. वाक्य कळलं बेटा? हो. डायपोल विषयीचं. मग तसेच इथं आता डायपोल राहिले आर प्लस एक्स मायनस, तर हे इलेक्ट्रोफाइल आणि हे कसं असणार न्यूक्लिओफाइल. तसंच आता हे आर आर सी ए, हे एवढा जर बघितलं तर डायपोल आहे, मग हे इलेक्ट्रोफाइल हे न्यूक्लिओफाइल. त्याच्यानंतर आता हे आता कधी कधी डायपोल नसते, असं असते कार्बन डायऑक्साईड, दोन्हीकडून ऑक्सिजन थोडं थोडं ओढणार इलेक्ट्रॉन आहे का ना, आणि प्लस मध्ये येणार मोठा प्लस, मग हे इलेक्ट्रोफाइल म्हणून काम करणार आणि हे दोघं न्यूक्लिओफिलिक सेंटरचं काम करू शकतो. बट मेन हे इलेक्ट्रोफाइल म्हणून जास्त काम करते कारण त्याच्यावर खूपच कमी आहेत इलेक्ट्रॉन. कळलं का?
हो. झालं मग डायपोल मध्ये इलेक्ट्रोफाईल. कधी कधी सल्फर ट्रायऑक्साईड आहे, आता डायरेक्टली दिसत नाही हे इलेक्ट्रोफाईल आहे म्हणून, परंतु हे तिघं ह्याचे इलेक्ट्रॉन ओढायलेत ना. हा बऱ्यापैकी स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईल असतो. आपल्याला वाटतं की ह्याच्यावर चार्ज नाही, परंतु तिघं ओढायला म्हणजे ह्याच्यावर खूप मोठा पॉझिटिव्ह आहे का नाही. मग हो. कोणी ह्याच्यावरती सहज मायनस वाला अटॅक करू शकते, आणि अटॅक केलं की जरी रिकामी ऑर्बिटल नसलं तरी त्यांना असं तयार करू शकते रिकामी ऑर्बिटल. कळलं का? हो. मग हे एक असते शब्द. मग आपण एवढं बघितलं, न्यूक्लिओफाईल काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतात, आणि इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. एवढं कळलं का वाक्य? जरा बघा बरं. इलेक्ट्रोफाईल दे आर डोनर्स, नाही एक्सेप्टर. ऍक्सेप्टर्स, आणि न्यूक्लिओफाइल्स आर डोनर्स. मग इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणाऱ्यांना आणखीन एक केमिस्ट्रीमध्ये शब्द आहे, ते म्हणजे लुईस ऍसिड, आणि इलेक्ट्रॉन डोनरला लुईस बेस म्हणतात. सो न्यूक्लिओफाइल्स आर लुईस बेस, इलेक्ट्रोफाइल्स आर लुईस ऍसिड. एवढं कळलं? हो. म्हणजे जेवढं चांगला ऍक्सेप्ट करतो तो चांगला लुईस ऍसिड किंवा तो चांगला इलेक्ट्रोफाइल, जेवढं चांगलं डोनेट करतो तो चांगला न्यूक्लिओफाइल किंवा चांगला लुईस बेस. हो. बरोबर का? कळलं का? हो. म्हणजे हो. जे चांगला इलेक्ट्रोफाइल तो चांगला लुईस ऍसिड, चांगला न्यूक्लिओफाइल तो चांगला लुईस बेस. असं मोस्ट ऑफ द टाइम लागू होते, पण एखाद्या ठिकाणी लागू होत नाही. त्याचं रिझन आहे, एक्झॅक्ट इलेक्ट्रोफाइल म्हणजे ऍसिड असं नाही. ते तसं का नाही, सध्या काही काळजी करू नका, जेव्हा येईल त्यावेळेस मी ते सांगतो डिटेलमध्ये. हो. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण काय म्हणतो, असं म्हणजे तसं. आता सहसा असं तुम्ही समजा की बाबा म्हणजे पैसेवाला माणूस म्हणजे हॅपी, सहसा पैसे असले की हॅपी असते. सहसा गणित असंच आहे ना, नो प्रॉब्लेम. ढोबळ मानानं आपण हे, पण डिटेलमध्ये गेल्यावर हे प्रत्येक ठिकाणी असं लागू होते का? नाही, थोडा फरक असतो. नाही. कधी कधी पैसे आणि हॅपीनेस सेम नसते, काही गोष्टी छोट्या मोठ्या. मग तसं न्यूक्लिओफाइल आणि इलेक्ट्रोफाइल एवढंच की दोघांचे काम, न्यूक्लिओफाइल आणि लुईस बेस, न्यूक्लिओफाइल आणि लुईस बेस ह्या दोघांचे काम काय आहे, इलेक्ट्रॉनला डोनेट करणंच आहे. परंतु त्यांची व्याख्या थोडी वेगळी आहे. म्हणजे जसं की डिलिव्हरी बॉय, कोणता डिलिव्हरी बॉय चांगला आहे? म्हणजे दोघांचे आता दोन डिलिव्हरी बॉय आहेत, ए आणि बी. ठीक आहे, एनं पण डिलिव्हर केलं कीच त्याला चांगलं म्हणणार आपण टाइमवर, ह्यानं पण टाइमवरच डिलिव्हर केलं की चांगलं. म्हणजे जो फास्ट डिलिव्हर करतो तो चांगला डिलिव्हरी बॉय असं म्हणू शकता. पण तसं नाही, वेगळं असू शकते. एक्स साठी थोडा मिनिंग वेगळा, वाय साठी थोडा मिनिंग वेगळा असू शकतो. कसा वेगळा? की तो काय म्हणतो, बाबा मला डिलिव्हरी चांगली झाली पाहिजे, मग ह्याच्यासाठी काय होऊ शकते, फास्ट म्हणजे चांगली, आणि ह्याच्यासाठी असू शकते स्टेबल आणून दिली, व्यवस्थित काहीच खराब न होऊ देता की चांगली. आता मोस्ट ऑफ द टाइम जो चांगला माणूस असतो तो काय करतो, डिलिव्हरी फास्ट पण आणून देतो. म्हणजे दिमागानं चांगला असलेला माणूस सहसा काय करतो, जरा आपण एखाद्या वर्करला चांगलं कधी म्हणतो की बाबा त्यानं काम चांगलं केलं पाहिजे. काम चांगलं म्हणजे काय करू शकतो, तो सहसा चांगला माणूस म्हणलं की तो फास्ट पण जातो, ते फुटू पण देत नाही वस्तू, सर्वच कामं चांगले करतो. आणि सहसा खराब माणूस म्हणलं की तो काय करतो, की जाताना वेळ लावतो, कुठं तर रस्त्यात थांबणार, पुन्हा जाताना कुठं तर वस्तू फोडणार पण. म्हणजे असं सहसा असतं. चांगला माणूस म्हणजे ते सहसा बरेच कॅरेक्टर चांगले, वाईट म्हणजे त्याचे सहसा बरेच कॅरेक्टर वाईट. पण कधी कधी तसं नसतं. कधीतरी कुठंतरी काय असते की एखादा फास्ट जातो परंतु तोडफोड करू शकतो, आणि दुसरा काय असू शकतो, जायला फास्ट जमत नाही परंतु वस्तूला तुटू देतच नाही. कळाले का? अशा गोष्टी असतात छोट्या छोट्या. म्हणून सहसा इलेक्ट्रॉन डोनेट करणे म्हणजे बेस आणि न्यूक्लिओफाइल. पण तसं नाही, बेसला काय पाहिजे असते, इलेक्ट्रॉन डोनेट करायचा, आणि डोनेट केलं की मग पुन्हा वापस घ्यायचा नाही,
आणि न्यूक्लिओफाईल आपण कशाला म्हणतो, डोनेट फास्ट केलं पाहिजे त्यांना, ते नंतर काय आणखीन वापस घेईल पण फास्ट. सो न्यूक्लिओफाईल इज अबाउट स्पीड अँड बेस इज अबाउट स्टॅबिलिटी. म्हणजे आता इलेक्ट्रॉन देणं ही एक प्रोसेस आहे. प्रोसेस आहे म्हणजे ऑफकोर्स तिच्या अगोदर रिएक्टंट असणार, पुढे प्रोडक्ट असणार, बरोबर आहे, असंच की हो हो देण्याच्या अगोदर दिल्याच्या नंतर. मग आता कसं असतंय आपण बघूया, ही एक प्रोसेस आणि ही दुसरी प्रोसेस. बघ मग आता समज ही एक प्रोसेस, म्हणजे ही एका जणासाठी अशी डायग्राम आहे आणि दुसऱ्यासाठी अशी, जरा खाली घेतो, निगेटिव्ह नसते पण समजून घ्या, ठीक आहे. दुसरा एक स्पीसीज आहे असा आहे. मग दोघं म्हणजे कोण न्यूक्लिओफाईल चांगला आहे आणि कोण बेस चांगला आहे. सहसा आपण काय म्हटलं, न्यूक्लिओफाईल चांगला म्हणजे बेस चांगला आहे का नाही. पण आता इथं हो जर विचार केलं तर दोघांनाही तेवढ्याच फास्ट पुढे जाता येते, कारण का तर पुढे जाण्यासाठी त्यांना बॅरियर हा क्रॉस करायचा आहे का नाही. हो मग दोघांना तेवढ्याच फास्ट जाता येते, म्हणजे फास्टनेस दोघांचाही सेम आहे तेवढाच, बरोबर. हो म्हणजे 1 आणि 2 हे दोघं सारखेच न्यूक्लिओफाईल आहेत, सारख्याच ॲबिलिटीचे म्हणून. पण हो बेसला स्पीडची गरज नसते. बेसला कशाची गरज असते, दिलं की वापस नाही आलं पाहिजे, म्हणजे स्टेबल दिलं की पक्क देऊन टाकलं पाहिजे पुढच्या, त्यानं वापस नाही घेतलं पाहिजे किंवा कमी घेतलं पाहिजे टेंडन्सी, वापस येण्याची टेंडन्सी. तर इथं जर बघितलं तर पहिल्या रस्त्यामधून वापस येणं सोपं आहे, पण दुसऱ्या रस्त्यामधून वापस येणं खूप अवघड आहे. हो म्हणून हा जो पहिला वाला आहे तो फास्ट देतो दुसऱ्यासारखाच. सो फर्स्ट अँड सेकंड आर इक्वल इन टर्म्स ऑफ न्यूक्लिओफिलिसिटी. बट जर बेसिसिटीचा विचार केला आपण तर सेकंड इज बेटर बेस. का, कारण का त्याच्यात एकदा दिलं की वापस येत नाही, आणि ह्याच्यातून दिलं की वापस यायचे चान्सेस जर आहेत, कळलं. हो तेच जर तुम्ही असं बघितलं तर, पण मोस्ट ऑफ द टाइम कसं असतं माहिती आहे का, ज्याचं हे जास्त आहे त्याचं हे कमी असते, म्हणजे हे बॅरियर जास्त असला की हे कमी असते, आणि हा बॅरियर कमी असला की हे जास्त असते, असं सहसा असतं. म्हणजे हे वाढलं की ह्या दोघातला डिफरन्स कमी होतो. म्हणजे हे वाढलं म्हणजे न्यूक्लिओफिलिसिटी कमी झाली, म्हणजे स्पीड कमी होते, पुढे जाण्याची स्पीड कमी होते. आणि ह्याच्यावर काय डिपेंड करते, ते उलट येईल का नाही. बघा जरा पुन्हा एकदा, आता हे जरा सिलेबसच्या पुढचं आहे पण मी सांगतो थोडंसं. बघा जरा नीट लक्ष द्या. ही आहे डेल्टा एच खालचं आहे का नाही, हो आणि ही आहे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन वरून स्पीड ठरते आणि डेल्टा एच वरून ते उलट येते का नाही असं ठरते, बरोबर का. हो मग सहसा असं असते की त्याचं ई जास्त आहे, त्याचं डेल्टा एच कमी असते. आणि ई कमी असलं की डेल्टा एच जास्त असते, बरोबर का. हो कळाले. मग तसं असल्यामुळे काय होतंय, ज्याचं ई जास्त आहे म्हणजे स्पीड कमी आहे, बरोबर का. हो म्हणजे इकडून इकडे जाण्याची रफ्तार कमी होणार, आणि डेल्टा एच कमी असल्यामुळं ते वापस पण येऊ शकते. रिव्हर्सिबिलिटी पण, म्हणजे स्पीड कमी आणि रिव्हर्सिबिलिटी जास्त, असंच का अपेक्षा. हो हो जबकि इथं जर बघितलं तर ई कसं आहे, कमी, आणि डेल्टा एच कसं आहे, कम जास्त. जास्त मग ई कमी म्हणजे स्पीड जास्त, हो आणि डेल्टा एच जास्त म्हणजे रिव्हर्सिबिलिटी कमी. हो म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की सहसा काय होतंय,
स्पीड जास्त म्हणजे चांगला न्यूक्लिओफाईल, सॉरी वाईट न्यूक्लिओफाईल, तेवढा चांगला न्यूक्लिओफाईल नाही, बॅड न्यूक्लिओफाईल. आणि रिव्हर्सिबिलिटी जास्त म्हणजे बॅड बेस. कारण बेसचं कसं आहे की दिलं की वापस नाही आलं पाहिजे. पण सहसा न्यूक्लिओफाईल कमी असला म्हणजे सहसा इकडे जाण्याची स्पीड किंवा टेंडन्सी कमी असली की वापस येण्याची म्हणजे शक्यताही जास्त असते. हो. आणि जर इकडे जाण्याची स्पीड फास्ट असेल, जेवढा फास्ट पुढे जाते तेवढंच त्याला वापस यायला अवघड जाते. हो. सहसा असं होतं. म्हणूनच चांगला न्यूक्लिओफाईल सहसा चांगला बेस असतो. पण कधी कधी असं उलट असतं, कधीतरी कुठंतरी. कधीतरी असंही असतं म्हणजे हे कमी, सॉरी हे जास्त, हे पण खूपच जास्त. कळायला का बघा? हो. कधीतरी असं म्हणजे जाणं अवघड आहे, म्हणजे स्पीड कमी आहे, बरोबर का? हो. आणि वापस येणं पण अवघडच आहे, म्हणजे रिव्हर्सिबिलिटी पण कमीच आहे. मग स्पीड कमी असल्यामुळे बॅड न्यूक्लिओफाईल, पण रिव्हर्सिबिलिटी कमी असल्यामुळे गुड बेस, असंच का? हो. समटाइम्स बॅड न्यूक्लिओफाईल पण गुड बेस असू शकतात. तर तुम्हाला एवढं डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. मी कधी कधी उगाच थेरॉटिकल सांगतोय तुम्हाला जास्त. तुम्हाला काय एवढंच, गुड न्यूक्लिओफाईल म्हणजे गुड बेस एवढंच म्हणा. बेस म्हणजे न्यूक्लिओफाईल, बेस म्हणजे न्यूक्लिओफाईल, बेस म्हणजे न्यूक्लिओफाईल एवढंच. फक्त एक एक्सेप्शन आहे, कुठं आहे ते सांगतो नंतर हळूच. तुम्हाला तेवढंच आहे सिलेबसला. पण आता ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, माहीत असलं पाहिजे की काय गोष्टी असतात. उगाच बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो, बाबा नेमकं काय असं की बेस आणि न्यूक्लिओफाईल मध्ये तर सर सेमच म्हणाले, आणि तरी म्हणलेत की सर्व ठिकाणी बेस म्हणजेच न्यूक्लिओफाईल असतो, बेस चांगला म्हणलं की न्यूक्लिओफाईल चांगला असतो, आणि एक्सेप्शन येत आहे म्हणजे काय रिझन आहे नेमकं? तर त्या गोष्टी ह्याच्यामध्ये दडलेल्या येतात, एवढं लक्षात असू द्या. तर लक्षात आलं एवढं इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईल विषयी? हां, हो. ओके, चालतं. तर एवढं लिहा. किती? 17, 22. मग काय इफेक्ट आपण उद्या घेऊया सकाळी 7 वाजता. पण ह्या टाइमला असं आता हे कसं, आज उद्या बघूया. मग आता कसं तुला एकदाच बरं पडते तुम्हाला का कसं? मला कसंही चालतं. तुला कसं? तुझं कसं आहे बेटा? सर माझे पुढच्या सोमवारपासून 4 ते 7 आकाशचे क्लास आहेत. हे आठवड्यात चालते. ह्या आठवड्यात चालते ना आपल्याला? काय ह्याच आठवड्यात पाहिजे? हो. मग बघूया. मग आता आता तर काही अडचणी झाली, लेक्चर तर व्हायला की सकाळच्या सारखंच व्हायला का आता? हो. हा, मग काय अडचण नाही. मग उद्या सकाळी 8 ते 11च घेऊया, आणि बर. असंच दुपारी 3 ते 5. 3 ते 5 नको. हो. जर आपण काय करूया 4 ते 6 घेऊया. कधी कधी चालते. कसं व्हायलंय, मी उठना गेलो, बघू तुमचा वेळ व्हायला चाललाय.